पेट्रोल पंपावर रांग लागलेली सेम स्थिती एटीएमच्या बाहेर सुद्धा होती. घरात गॅस आहे ना, संपला तर मिळेल ना, यावर बोलणं सुरू होतं. कारण चर्चा सुरू झालेली लॉकडाऊनची. पुन्हा लॉकडाऊन लागणारे, सगळं थांबणारे, आत्ताच सामान भरून ठेवा, हे मेसेज फिरायला लागले. हे कशामुळे होणार? तर युद्धामुळे. पण युद्ध सुरू होऊन आता महिना होत आला, पण ही चर्चा आत्ताच सुरू झाली कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलं वक्तव्य. या युद्धामुळे जे जागतिक परिणाम होत आहेत ते बराच काळ दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहावं लागेल, एकजूट राहावं लागेल. आपण कोरोनाच्या काळातही एकजुटीने अशा संकटांचा सामना केला आहे. आता आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने तयार राहण्याची आवश्यकता आहे, असं मोदी लोकसभेत म्हणाले. आणि सगळ्या देशात पॅनिक क्रिएट झाला. पण युद्धामुळे नेमकं काय होतंय, कोणती संकट आली आहेत, कोणती येऊ शकतात, काय होतंय आणि काय होणार, समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत नेमकं काय म्हणाले. तर लोकसभेत बोलताना मोदींनी युद्धामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे, भारताने किती नागरिकांना परत आणलं, भारताने किती देशांकडून तेलाची आयात वाढवली आहे, अन्न साठा पुरेसा आहे, पण देशाला तेल आणि वायू संकटाचा सामना करायला लागू नये यासाठी सरकार कसं प्रयत्नशील आहे याबद्दल माहिती दिली. पण महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी कोरोना सारख्या स्थितीला तयार राहण्याची गरज आहे असं वक्तव्य केलं आणि थेट लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पेट्रोल पंपावर गर्दी जमली, लोकांनी टाक्या फुल करायला रांग लावली. घरात गॅस असला तरी एक्स्ट्रा मिळेल का याची जुळणी सुरू झाली. मागच्या वेळी लोकांनी गर्दी करू नये, कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. यावेळी लोकांना गर्दी करायची संधीच मिळणार नाही, त्यातही गॅस नसला तर जेवण कसं बनवणार, असे अनेक प्रश्न पुढे आले. युद्धाचा परिणाम म्हणून लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती. पण मोदींच्या वक्तव्यामुळे पॅनिक क्रिएट झाला आणि लॉकडाऊनचा विषय फक्त चर्चेत न राहता हा पॅनिक रस्त्यावर दिसायला लागला. पण मूळ प्रश्न म्हणजे युद्धामुळे नेमका काय इम्पॅक्ट होऊ शकतो, लॉकडाऊन सारखी परिस्थिती होऊ शकते का? तर पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी या आखातातून येणाऱ्या प्रमुख गोष्टी. थोडक्यात भारताची इंधनाची गरज भागवली जाते त्या आखातातून. त्यातही भारत आपल्या गरजेपैकी 88% क्रूड ऑइल आयात करतो, तर नॅचरल गॅसच्या बाबतीत हाच आकडा 60% आसपास आहे. या आयातीमध्ये युएई, सौदी अरेबिया, कतार, कुवेत या अरब देशांचा आणि इराणचाही वाटा मोठा आहे. भारतात जी एलपीजीची आयात होते त्यातली 90% आयात ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होते. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा सध्या हॉट पॉइंट आहे. त्यात भारत सौदी अरेबिया, युएई आणि कतारमधून 90% एलपीजी आयात करतो आणि सध्या इराणने अरब देशांमधल्या या पॉवर प्लांट्सलाच लक्ष करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इराणने या पॉवर प्लांट्सवर हल्ला केला तर परिस्थिती चिघळू शकते. कारण या पॉवर प्लांट्स मधलं प्रोडक्शन थांबलं, इथून ट्रान्सपोर्टेशनसाठी अडथळे आले तर अरब देशांमधून होणारा पुरवठा कमी होणार, प्रोडक्शन कमी होणार आणि याचा परिणाम म्हणजे पेट्रोल, डिझेल पासून गॅस पर्यंत सगळं काही महाग होणार. अर्थात हा इफेक्ट फक्त ग्लोबल मार्केट पर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्याचा देशांतर्गत गोष्टींवर सुद्धा इम्पॅक्ट होणार. ज्यात पहिला नंबर लागेल तो घरगुती गॅस सिलेंडरचा. कारण एलपीजीचा तुटवडा तयार झाला तर गॅसच्या किमती वाढणार. आता सरकारने तुटवडा नसल्याचं सांगून सुद्धा गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे. पण हा तुटवडा वाढला, युद्ध आणखी चिघळलं तर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढू शकते. सोबतच 2 सिलेंडर मिळण्यामधलं अंतर सुद्धा आणखी वाढू शकतं. अशात एका बाजूला लोकांना सिलेंडर मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरची साठवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल. हे रोखायचं असेल तर सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाला प्राधान्य देणार, हे नक्की. मग अशा वेळी व्यावसायिक सिलेंडरवर परिणाम होणार. सध्याच व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा सगळ्या भारतात असल्याची परिस्थिती आहे. कारण हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं सुरू नाहीयेत. अनेक ठिकाणी मेनू कमी करण्यात आलाय. सतत शिजवावे किंवा तळावे लागतील असे पदार्थ मेनू कार्ड मधून मायनस करण्यात आलेत. पण जर युद्ध चिघळलं, भारताला इंधन पुरवठा करणाऱ्या पॉवर प्लांट्सवर हल्ले झाले किंवा युद्ध लांबलं तर गॅस सिलेंडरचा निळा पट्टा म्हणजे अर्थातच व्यावसायिक सिलेंडर मिळणं बंद होऊ शकतं. त्यामुळेच हॉटेल, मेस बंद होऊ शकतात. याचा परिणाम फक्त बाहेर जाऊन जेवणावर होणार नाही, तर घरापासून लांब राहणाऱ्या लोकांची यामुळे प्रचंड अडचण होऊ शकते. छोटे मोठे हॉटेल्स, मेस बंद झाल्या तर कॉलेजचे विद्यार्थी, घरापासून लांब कंपनीत काम करणारे कर्मचारी यांच्या जेवणाचा प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच
कॉलेज, कंपन्या बंद करायची वेळ येऊ शकते. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून मजुरांपर्यंत परिणाम जाणवू शकतो. साहजिकच कामं ठप्प होऊन बाहेर राहणारे घराकडे परतू शकतात. सगळं काही बंद होण्याची, लोक घराकडे परत जाण्याची कोविड सारखी स्थिती इथे तयार होऊ शकते. महत्वाचं म्हणजे ही फक्त शक्यता नाहीये, तर गॅसच्या तुटवड्यामुळे गुजरातमधून अनेक मजूर हे पुन्हा यूपी, बिहारला जात असल्याची, त्यांनी रेल्वे स्टेशनवर रांग लावल्याची बातमी 4 दिवसांपूर्वीच आली होती. कारण गुजरातमध्ये गॅसच्या किमती या 5,000 रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. अशीच परिस्थिती महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्येही आहे. अनेक मजदूर आपल्या गावी परत जात आहेत. पण जर युद्ध चिघळलं किंवा लांबलं तर याचा परिणाम आणखी गंभीरपणे दिसू शकतो. आणि कोविड काळात जसं जबरदस्तीचं स्थलांतर पाहायला मिळालं, तसंच पुन्हा पाहायला मिळू शकतं. त्यानंतरचा इम्पॅक्ट असेल तो पेट्रोल डिझेलवर. सध्या फक्त प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत, पण जर आखाती देशांमधून होणारा पुरवठा थांबला किंवा खोळंबला तर पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढू शकतात. विषय फक्त किमती वाढण्यावर थांबणार नाही, तर मोठी टंचाई सुद्धा निर्माण होऊ शकते. पेट्रोलची टंचाई तयार झाली तर त्यातून रोजच्या प्रवासाचा प्रश्न येईल, पण डिझेलची टंचाई सगळ्या वाहतूक व्यवस्थेला अडथळा ठरेल. कारण यामुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडेल, ज्याचा फटका ऑफिसेस पासून शाळा कॉलेज पर्यंत सगळ्यांना बसेल. त्यात भर म्हणजे माल वाहतूक थांबेल. भाजीपाला, फळं, धान्य आणि इतर सगळ्याच गरजेच्या गोष्टींचा पुरवठा थांबेल. त्यामुळे या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती प्रचंड वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या किमती आवाक्याबाहेर गेल्या तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मागणी कमी करावी लागेल आणि अशावेळी लॉकडाऊनचाच पर्याय पुढे येईल. थोडक्यात काय, तर जरी डोनाल्ड ट्रम्प चर्चा सुरू असल्यानं 5 दिवस पॉवर प्लांट्सवर हल्ले करायचे नाहीत असं सांगत असले तरी इराणच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाहीये. त्यामुळे युद्ध चिघळण्याची आणि लांबण्याची शक्यता अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना सरकार टंचाई थांबवण्यासाठी, पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली असली, सरकारने किती देशांकडून आयात वाढवली आहे, कुठल्या उपाययोजना सुरू आहेत हे सांगितलं असलं तरी सध्या उपलब्ध असलेल्या साठ्याबद्दल त्यांनी फारसं भाष्य केलेलं नाही. त्यातही भारत इंधनाच्या गरजेसाठी आखाती देशांवरच अवलंबून असल्यानं युद्धाची भीषणता, महागाई आणि टंचाई हे दोन इम्पॅक्ट करू शकते. आणि युद्ध लांबलं तर याच दोन परिणामांमुळे लॉकडाऊनची वेळ सुद्धा येऊ शकते. त्यामुळेच आपण कोरोनाच्या काळातही एकजुटीने अशा संकटांचा सामना केला आहे. आता आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने तयार राहण्याची आवश्यकता आहे. हे मोदींचं वक्तव्य संकटाची चाहूल देणारं आहे का, या चर्चेने जोर पकडलाय. तुम्हाला काय वाटतं? एका बाजूला युद्ध थांबवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला महागाई आणि टंचाईचं संकट रोखण्यासाठी सुरू असलेले सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.